माझे नाव ईश्वर आहे। आमचा वर्ग 5 आम्ही तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे। प्रयोगाचे नाव विद्राव्य व अविद्राव्य पदार्थ। प्रयोगाचे साहित्य 2 ग्लास, पाणी, साखर व मीठ। तुम्हाला प्रयोगाची कृती करून दाखवणार आहे। आपण एक ग्लास मध्ये पाणी घेतलेले आहे। मी यात साखर टाकणार आहे। मी साखर ढवळत आहे। साखर पाण्यात विरघळली आहे आणि मी यात मीठ टाकणार आहे। आता मी दुसरा ग्लास घेतला आहे। यात मीठ टाकणार आहे। पहा, मीठ पटकन विरघळले आहे। आम्ही साखरेचे पाणी फेकून याच्यात तेल घेतलेले आहे। आता मी या तेलामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहे। पहा, तेलात साखर विरघळत नाहीये। या तेलमध्ये साखर विरघळली नाही म्हणून आम्ही हे तेल दुसऱ्या ग्लासमध्ये टाकणार आहोत। आता या तेलात मी मीठ टाकणार आहे। आता बघा, तेलामध्ये मीठ विरघळत नाहीये। यावरून निष्कर्ष जे पाण्यात विरघळत नाहीत त्याला विद्राव्य, जे पाण्यात विरघळत नाहीत त्याला अविद्राव्य म्हणतात। जे पाण्यात विरघळतात त्याला विद्राव्य म्हणतात।